शिवराव भावांनो, तुमचं स्वागत करतो पुन्हा एकदा आपल्या नव्या कोराशे यूट्यूब चॅनलमध्ये। तर आज आपण जाणार आहोत महाराष्ट्रातील मोस्ट डिफिकल्ट ट्रेकमध्ये समावेश असणाऱ्या मोरोशीच्या भैरवगडावर। मोरोशीच्या भैरवगडाबद्दल ऐकलंच असेल। भैरवगडाची ती 90 अंश असणारी ती भिंत आणि त्याच्या निमुळत्या आणि तुटलेल्या पायऱ्या याबद्दल तुम्ही ऐकलंच असेल। तर भैरवगडावरती आपल्याला जाण्यासाठी सेफ्टीची गरज लागते, त्यामुळे आपण सह्याद्री संजीवनी ट्रेकर्स यांच्यासोबत वरती जाणार आहोत। वरती गेल्यावर एक असा टप्पा येतो की जिथे विदाऊट रोप चढणं इम्पॉसिबल आहे आणि जर म्हणजे पॉसिबल बनवायला आपण जर गेलं तर तिथे खूप मोठ्या प्रमाणात रिस्क आहे। त्यामुळे आपण एखादा एक्सपिरियन्स असणाऱ्या लोकांसोबत म्हणजेच एक चांगल्या ट्रेक लीडरसोबत वरती जावं। दादरवरती स्वामीनारायण मंदिर आहे, तिथे मंदिराजवळ आम्ही थांबलो होतो आमच्या बसची वाट पाहत। आता सगळे जण आल्यावरती आपण आता दादरला मेन हायवेवरती आलो आहे। तुम्ही मागे बस बघू शकता। आता इथून आपण सायन्स सर्कल नंतर ठाणे 3 हात नाका, त्यानंतर कल्याण बायपास आणि मग कल्याण दुर्गाडी नाका, त्यानंतर आपण जाऊन पोचणार बेस विलेजला। मध्यरात्रीचे 3:20 झालेले आहेत। आपण गडाच्या बेस विलेजमध्ये आहोत। आता इथे थोडा वेळ आराम करून 6 वाजेपर्यंत आपण 6 वाजता आपली ट्रेक चालू करणार आहे। सेटअप लागते, तीन सेटअपमध्ये तुम्हाला इतर भेटेल ना, तिथे तुम्हाला जायचं। सेटअप 1 2 3 तिन्ही सेटअप एकाच वॉलला लावले जातात। हार्डली अर्धा ते 1 फीटचं डिस्टन्स असतं, पण तुम्ही तिथे त्या सेटअपला सोनं लागल्यासारखं ना आम्हाला इथनंच उतरणार असं बोलता। पाठी खूप कमी जागा असते आपल्याकडे प्लेसाठी चालायला, हार्डली 1 ते 1.5 फीट आणि तुम्ही तिथे हट्टदम बसता मी इथनंच उतरणार, तर ती लाईन वाढत जाते। परिणामी आपल्याला इथे उतरायला लेट होईल। आपल्याला जेवढं चढायला ऊर्जा लागणार आहे ना त्याच्या कितीतरी 3 ते 4 पट ऊर्जा आपल्याला उतरायला लागणार आहे। तुम्ही एक्झॉस्ट झालेला असता सगळं। आता बॅग आहे, त्या बॅगेमध्ये काय काय कॅरी करायचं, तुमचे एक्स्ट्राचे कपडे हे बी घातले ना तुम्ही, जॅकेट किंवा जर्किन वगैरे, ते सगळे ठेवा। चालायला स्टार्ट केल्यानंतर तुमची थंडी आपोआप गायब होणार आहे। 1 ते 1.5 तासानंतर ऊन पडायला स्टार्ट होणार आहे, ते वजन होणार आहे। उतरताना तुमच्याकडे पाणी असलं पाहिजे। वरती एक पाण्याचा टाका आहे, तसं ते शुद्ध आहे पण ते तुम्ही बघून तुम्हाला येऊ वाटतं, त्याच्यावर शेवाळ बिवाळ आले पण पाणी शुद्ध आहे, तुम्हाला पाया तर पिऊ शकता, आम्ही तेच पितो। बाकी वरती आजूबाजूला इथे हा धाबा सोडला की वरती जाऊन रिटर्न येई परत मध्ये काही नाही। 2 ते 3 लिटर पाणी, मी तर सांगेन 3 लिटर पाणी प्रत्येकाने कॅरी करायचं। थोडंफार खायला घ्यायचंय, बॅगेत जास्त वजन नाही घ्यायचं, येताना थोडं वजन सुद्धा तुम्हाला भारी पडणार। आता तुम्ही ऐकलंच असेल, ओमकार दादाने आपल्याला सगळे इन्स्ट्रक्शन दिलेत। आता थोड्याच वेळात आपली ट्रेक चालू होणार आहे। तर पहिला आपला जंगलाचा टप्पा आहे, तो जंगलाचा टप्पा पार करून मग आपला मेन भैरवगड चालू होणार आहे। तर सुरुवातीला आपण कल्पेश दादा आहे तो पुढे असेल, तर आपण त्याच्यासोबत थोड्या वेळातच ट्रेक स्टार्ट करू। फायनली आपली ट्रेक सुरू झाली आहे। आपण सकाळी 6 वाजताच ट्रेक चालू केली आहे, कारण वरती जायला वेळ लागेल, त्यामुळे आपण सकाळी लवकरच ट्रेक चालू केली आहे। आपण थोडा जंगलाचा टप्पा पार करून थोडं पुढे आलो आहोत। आता दादाला विचारलं आम्ही, तर हा जंगलाचा टप्पा जवळजवळ 4 ते 5 किलोमीटरचा आहे। जंगलातून आपली 4 ते 5 किलोमीटरची ट्रेक, त्यानंतर आपण गडाच्या पायथ्याशी पोहोचू। फायनली आपण थोडा जंगलाचा टप्पा पार करून पुढे आलो आहोत आणि इथे आपला पहिला स्टे असेल। इथे थोडा वेळ बसून मग आपण इथून पुढची ट्रेक चालू करू। आपण पहिल्या स्टॉपवरून आता वरती चढायला सुरुवात केली आहे।
थोडा आपण वरती आलो. हा टप्पा एकदम चढणीचा असल्यामुळे खूप दम लागतोय. आपण थोडं वरती आलो आहोत. तुम्ही व्हिडिओमध्ये पाहू शकता आपली अवस्था काय झाली आहे. एवढा सकाळी ट्रेक चालू करून सुद्धा आपल्याला एवढा थकवा जाणवतोय. पण तुम्ही मागे व्ह्यू पाहू शकता, सुंदर असा व्ह्यू. चला तर मित्रांनो, फायनली आपण भैरवगडाच्या पायथ्याला आहोत. तुम्ही मागे बघू शकता जी 90 डिग्रीमध्ये उभी जी भिंत आहे आपला भैरवगड. यावरती आपल्याला क्लाइम्बिंग करायचे, त्यानंतर रॅफ्टिंग. इथून जाणारी ही जी समोर वाट आहे ही आपल्याला मंदिराकडे घेऊन जाते. मंदिरामध्ये जाऊन आपण दर्शन वगैरे घेऊन मग आपल्या फायनल क्लाइम्बिंगला, म्हणजे जो 90 डिग्रीचा जो सुळका दिसतोय त्याच्यावरती क्लाइम्बिंग करायला चालू करणार. काही सांगायचंय तुम्हाला, काय इथला पुढं होणार आहे. हे तुझा 70% ट्रेक झालाय, आता 30% ट्रेक राहिलाय. इथला पुढे आपले को मंजिल हासिल करणी आहे. एकदम खाली चढायची आहे. त्याच्यानंतर दादाच्या इन्स्ट्रक्शन ऐकून आता आपण हार्नेस वगैरे सर्व घातलेलं आहे आणि आता आपण क्लाइम्बिंगला सुरुवात करणार आहोत. बरेच दिवसापासून इच्छा होती भैरवगडावर जायची. आज फायनली ती इच्छा पूर्ण होते. खूप असं बरं वाटते, खूप आनंदसुद्धा होते. हार्नेस वगैरे घालून आपण चाललो आहोत आता गडाच्या दिशेने. आपण थोडं ट्रेक करून वरती आलो आहोत. आता आपल्याला एकदम नीट भैरवगडाची जी भिंत आहे ती भैरवगडाची भिंत एकदम क्लिअर दिसते. एकदम 90 डिग्रीमध्ये भैरवगडाची भिंत आहे. याच्या टॉपवरती आपल्याला जायचं आहे. थोडं पुढे येऊन थोडा वेळ रेस्ट घेतली. त्यानंतर आता गडाच्या दोन्ही साईडून वाटा निघतात. म्हणजे एक उजव्या बाजूला जाणारी वाट आहे, एक डाव्या बाजूला जाणारी वाट. डाव्या बाजूने जाणारी वाट आहे ती आपल्याला गडाकडे घेऊन जाते. तुम्ही बघू शकता इथे सुद्धा रोफ लावलेली आहे. या रोफच्या मदतीने आपल्याला वरती जायचं आहे. या गडाचं मुख्य वैशिष्ट्य म्हणजे याला एक प्रस्तरारोहण भिंत आहे, ज्यालाच ड्यूक नोज असं सुद्धा म्हणतात. याची निर्मिती कशी झाली तर आपला जो अरबी समुद्र आहे त्याला एक समांतर भेग होती. त्यातूनच लावारस बाहेर आला आणि तो थंड होत गेला. त्यातूनच पहिला अरवली पर्वताची निर्मिती झाली. अशा प्रकारे अशा प्रस्तरारोहण भिंतीची निर्मिती झाली, ज्या रॅपलिंगसाठी बेस्ट मानल्या जातात. खालून जी आपल्याला गुफा दिसत होती त्या गुफेजवळ आपण आलो आहोत. तिथून वरती चढणं थोडं रिस्की आहे, त्यामुळे आपण त्या गुफेमध्ये जात नाही आहोत. तर इथून पुढे तर आपल्याला रोफच्या साह्याने जायचं आहे. समोरच्या डोंगररांगा बघू शकता, सुंदर असं वातावरण झालं आहे. तर इथून आपण रोफच्या साह्याने पुढे जाणार आहोत. वरती आल्यावरती आपल्याला एक छोटासा रस्ता आहे. या रस्त्यातून आपल्याला आतमध्ये जायचं आहे आणि याच्यातून आपल्याला इकडून वरती जायचं आहे. छोट्या रस्त्यातून आपण वरती आलो आहे. आपल्यासोबत आपले कल्पेश दादा
तर आपल्याला इथे एक लाकूड लावलं आहे, त्या लाकडाच्या साह्याने आपल्याला इथून वरती जायचं आहे. लाकूड लावल्यामुळे इथून वरती चढणं खूप सोपं जातं आहे, नाही तर इथून ह्या भिंतीवरून डायरेक्ट वरती जाणं खूप अवघड जातं. आपण जो मेन एक पुढे येऊन एक टप्पा असा येतो, त्या टप्प्यावरती एक सुद्धा पायरी नाही आहे. या टप्प्यावरून आपल्याला आपल्या मल्टीसाठी त्यामुळे सहजा जर तुम्ही या गडाला भेट देत असाल तर योग्य ती काळजी घेणं आणि एक्सपिरियन्स गाईड असणं फार गरजेचं आहे. कारण जो तो टप्पा आहे खूप रिस्की आहे. विदाऊट रोप वरती जाणं इम्पॉसिबल आहे. त्यामुळे तुम्ही रिस्क न योग्य ते इक्विपमेंट सोबत यावं, एवढंच मला सल्ला द्यायचा. या गडाचा उल्लेख ऐतिहासिक दस्तऐवजांमध्ये फारसा सापडत, म्हणजे या गडावर कोणतीही लढाई वगैरे झाली नाही याचा पुरावा नाही. पण या गडाचं महत्त्व बघता याच्या आजूबाजूचा परिसर बघून जेवढा राजसत्या येत गेल्या हा गड काबीज करण्याचा प्रयत्न केला, कारण याच्यामुळे माळशेज घाटावर लक्ष ठेवता यावं. या गडाच्या टॉपवरून हरिश्चंद्र गडावरची 2 शिखरं दिसतात, एक तारामती आणि दुसरं रोहिदास. पाहिला होता तो टप्पा झाल्यावरती आपण थोडं पुढे आल्यावरती आपल्याला इथे एक पाण्याचं टाकं पाहायला मिळतं. पाण्याचं टाकं संपूर्ण सुकलेलं आहे. या गडावरती जर तुम्ही येत असाल तर तुम्ही 2 लिटर मिनिमम पाण्याच्या बॉटल कॅरी करा. फायनली आपण गडाच्या टॉपवरती पोहोचलो आहोत. इथे थोडा वेळ आराम करून आपण रॅपलिंगनी खाली उतरणार आहोत. टॉपवरती आपण थोडा वेळ आराम करून तर आपण चाललो आहोत खाली. रोपच्या साह्याने आपण थोडा टप्पा खाली उतरून त्यानंतर आपण रॅपलिंग करणार आहोत. तर मी थोडं आपण रोपच्या साह्याने हळूहळू उतरतो. तुम्ही बघू शकता याची पायऱ्यांची जी हाईट आहे ती कमीत कमी 2 फुटाच्या आसपास आहे. त्यामुळे उतरताना खूप सांभाळून उतरावं लागतं आहे.
तर फायनली आपली रॅपलिंगसुद्धा झाली आहे. आता इथून पुढे आपण डायरेक्ट जसं वरती आलो त्याच पद्धतीने गडाच्या खाली उतरणार आहोत. तर तुम्हाला जर माझा ब्लॉग आवडला असेल तर प्लीज लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. तर आजचा हा माझा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला हे तुम्ही नक्की कमेंटमध्ये सांगा आणि या माझ्या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा.